लाईट डिनरचा प्लॅन होईल आमचा। मला वाटलं तुम्हाला ह्याचं पण बघून सबस्क्राइब करू वाटत नव्हतं। तो पूरी जद्दोजहद करके हमने गाडी निकाली आहे। आम्ही टपरीवर बसून गप्पा गोष्टी यांच्या चालू असतात कायम। तर मी कॉलेज असताना पहिले इथं राहिलो होतो एवर, मग रूमवर येऊन आपला टाइमपास। आपण एकदम शांत एरियामध्ये राहतो इथं। नमस्कार मंडळी, काय विषय, आज आपण निघालो बाहेर जेवायला। आज आपण निघालोय दाल वाटी खायला। दाल वाटी आपल्या कॉलेजजवळ, म्हणजे कॉलेजचा एक मेस आहे, तिथं दाल वाटी असते शुक्रवारी। तर बरेच दिवस आपण प्लॅन करत जायचा, तर आज आपला झालं प्लॅन। तर जाऊया आपण जेवायला। विनोद गेला क्रिकेट खेळायला आणि तो म्हणला मी डायरेक्ट तिकडे येतो। मग विनोद येईल तिकडे, तर विनोदला तुम्ही तिकडे भेटा आणि मालकांना उभा केलं गाडी काढायला। तर निघूया आपण जेवायला। आता वाजले 8, 8:30 पर्यंत आपण मिळेल जागा। गर्दी भरपूर असते, दाखवतो तुम्हाला, बरीच गर्दी असते। तर चलो निघलते हे भाई, मारक निकालो गाड़ी चल। तो पूरी जद्दोजहद करके हमने गाड़ी निकाली है। अभी हम निकल रहे हैं, निकालो बाहर गाड़ी, चलो। मेरे शॉर्ट्सचं शूटिंग झाले आणि ब्लॉगच्या शूटिंग मध्ये बघा आपण आता बिजली नगर मधनं आत आले इकडं डी वाय पाटील कॉलेजचं इकडं, आणि गर्दी बघा स्ट्रीटला। इकडं कॉलेजला आल्यानंतर अशीच गर्दी मिळते काय। मी बरेचदा येत राहतो इकडं कॉलेजकडं मित्रांना वगैरे भेटायला, तर ही गर्दी अशी कायमच असते। कॉलेजचे पोरं मस्त टपरीवर बसून गप्पा गोष्टी यांच्या चालू असतात कायम। आणि काही तर कार्यक्रम पण दिसायला लागला आज। ओके, इथं विनोद आता किती वाजेपर्यंत घेतोय काय माहिती। हळू जाऊ दे, इथंच थांबत आपल्याला पुढे। तर आता आम्ही इथं येऊन पोहोचलोय आणि विनोदची वाट बघायला लागली। विनोद कधी येतोय आता बघूया। आणि इथं आपल्याला त्या जे वरद कॉपियर्स आहे त्याच्या खालच्या खालती जायचं हॉटेल आहे तिथं। तर भेटूया मग दाल भाती खाताना। असा क्राऊडेड एरिया बघा एकदम। आपण एकदम शांत एरियामध्ये राहतो, इथं पूर्ण कॉलेज असल्यामुळे सगळा क्राऊडेड एरिया, फुल ऑन क्राऊड आहे सगळं कॉलेजचं क्राऊड। विनोद अजून काळेवाडीत आहे। तो अभी देखते वो कब तक आता है, तब तक थोड़ा आप टाइम लैप्स एंजॉय कीजिए। तर बघा भावांनो, इथं जी ही बिल्डिंग दिसते का, मग रूमवर येऊन आपला टाइमपास। तर मी कॉलेज असताना पहिले इथं राहिलो होतो। हे वरचा जो फॅन फिरतो का, त्याच रूम मध्ये मी राहिलो होतो। नाही दिसते की इथं फॅन फिरतोय का, याच रूम मध्ये मी राहिलो होतो। तर इकडं आल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या। रोज मी पण असंच फिरायचो कॉलेजला असताना। संध्याकाळी जून वगैरे आहे ना, इकडं मस्त एक राऊंड मारायचं कॉलेजकडं, आणि अभ्यास काय करत नव्हतं, थोडा नुसता टाइमपास चालू असायचं रूमवर। मला वाटतं बिल्डिंग एक वर फ्लोअर वाढवले असं मला वाटायला लागले, बहुतेक वाढवले एक फ्लोअर। तर विनोद आलाय तिकडं बिजली नगरच्या ब्रिजला, आपण तिथून आता आलो। तर विनोदला घेऊन येतो जरा, काय घेऊन यायला लागला काय मित्र कसला आहे थोडा पाय होता। हॅलो, विनोदची वाट बघता बघता तोवर लाईट गेली आहे आणि आतली गर्दी बघता असं वाटतंय की आज कॅन्डल लाईट डिनरचा प्लॅन होईल आमचा। तर बघूया कसा काही विषय होते। बघा लाईट अजून आलेली नाही, मग आजपासून गेले, मला वाटतं 10-15 मिनिटं झाली लाईट गेले। विनोद आलाय, कॉल आला त्याचा, बघूया आता कुठं आले। याला सांग होतो मग आजपासून ये म्हणून, तो आला म्हणून लाईट गेली आहे। गर्दी बघा इथे, इथं अशीच गर्दी असते कायम। आणि आज परत बऱ्यापैकी आम्ही आलो लेट, त्यामुळे बरीच गर्दी आहे। विनोद गेलता आज क्रिकेट खेळायला। विनोद कसा होता एक्सपिरियन्स आजचा? सरांना आउट केला कुणी? आता सर तुम्हाला आउट करते। किती मॅच खेळा, किती जिंकला तुम्ही? RCB कप नेते यावेळेस। जेवण वगैरे झालं। जो विनोद कसा होता एक्सपिरियन्स दाल भाटीला? दाल भाटी यायला इथले खरं उकडायला झाले, चांगले होते, चवीला चांगले होते। फर्स्ट टाइम खाल्ले ना? फर्स्ट टाइम नाही खाल्ले, आधी खरं वर्ष इथली फर्स्ट टाइम खाल्ले असं मला फर्स्ट टाइम खाल्ले। चांगलं होतं, एक्सपिरियन्स चांगला होता, जरूर विजिट करा। आणि आता चाललो आपण सोडा प्यायला, कारण खाल्लंय डाबून एकदम मस्त, एकदम सोडा बिडा पिऊ। मस्त घेऊन भूक आलेली भरपूर। विनोद आलता घेऊन, आम्ही नाही, आम्ही निवांतच बसलो। विनोदला काय लय खाल्लं नाही, तरी पण जरा खाल्लं नाही, जरा ठीक आहे, जाऊ दे, हो दे जरा इकडे। तर आपण आता घेतलाय सोडा,
सोडा मी मध्ये घेतलाय पेरू फ्लेवर, त्याने घेतलाय ऑरेंज फ्लेवर, विनोदने घेतलाय जिरा. आहे सोडा, चांगला आहे सोडा, मस्त लागला एकदम. तो निकलते हैं घर को, अभी बजे हैं 9. आसरे अभी भी भीड़ बहुत है. तो गाइस वी आर बैक टू होम नाउ. और गाड़ी पार्क कर चुके हैं. मालिक को जगह ही नहीं मिल रही है आने के लिए, अटक रहे हैं, पेट बहुत बाहर आ गया है. तो वी आर बैक. चलो, और ये वीडियो बड़ा कौन वीडियो किधर गया? चलो देखो गाइस, 2 बार शूट करना पड़ता है, बहुत मेहनत कर रहे हैं हम गाइस. दिख रहा है तुमको वो लाल वाला बटन? दिख रहा है? तुम दबाओगे नहीं? दबाओ उसको. तर भावनो, आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू. आणि आपला व्लॉग आलेला आहे, तुम्ही बघितलाच असेल, आणि नसेल बघितला तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर जर नवीन असालच तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळीसोबत शेअर करा गाईज. तुमची ताकद कमी पडते, आता मी रोज व्हिडिओ टाकतोय, तर जरा तुमची पावर दाखवून द्या. सबस्क्राईब करा काय चॅनलला, सबस्क्रायबर वाढणार भावांनी. किती व्हिडिओ टाकायचा आता? आपले ऑलमोस्ट शॉर्ट आणि व्हिडिओ मिळून मला वाटते 112 व्हिडिओ झालेत. तर बघा भावांनो, सबस्क्राईब करा चॅनलला. मी तोंड देऊन आले तरी पण सबस्क्राईब करा. हा, याने तोंड धुतले बघा तुमच्यासाठी. हे मला वाटलं तर मला ह्याचं तोंड बघून सबस्क्राईब करू वाटत नव्हतं, म्हणून ह्याला मी तोंड धुवायला लावले. तो चलो मिलते हैं किसी ऐसे ही नए वीडियो में, तब तक के लिए टाटा गुड बाय.